केस गळती कमी करून केसांची वाढ तुपटीने करण्यासाठी आजचा हा उपाय तुम्हाला नक्की फायदेशीर ठरणार आहे। हाय हॅलो नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप सारं स्वागत करते। सध्या पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्यामध्ये ना प्रत्येकाला समस्या सतावते ती म्हणजे केस गळती। पण आजकाल ना केस गळतीसोबतच केस पांढरे होणे ही सुद्धा समस्या सगळ्यांना सतावत असते। ती अगदी मोठ्या माणसांमध्येच नाही तर अगदी लहान मुलींपासून सतावते आणि ही समस्या दिवसेंदिवस कमी होण्याच्या ऐवजी वाढतच जाते। आणि अशा वेळी आपण केमिकलयुक्त प्रोडक्ट वापरण्याऐवजी अशा जर साध्या सोप्या घरगुती होम रेमेडीचा वापर केला तर नक्कीच मला ज्या पद्धतीने फायदा झाला तुम्हाला सुद्धा फायदा होणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत 2 साध्या सोप्या होम रेमेडी शेअर केलेल्या आहेत, ज्याच्या नियमित वापरामुळे तुम्हाला नक्की तुमची केस गळती कमी होऊन पांढऱ्या केसांची समस्या सुद्धा हळूहळू गायब झालेली दिसेल। तर याच्यातली पहिली गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करते, हे आहे घरगुती तयार केलेलं तेल। केस धुण्याच्या अगोदर 2 तास किंवा आदल्या दिवशी संध्याकाळी झोपण्यापूर्वी तुम्हाला हे तेल केसांमध्ये व्यवस्थित लावून घ्यायचे, ज्याच्यामुळे केसांच्या मुळांना मजबूती मिळते, टाळू स्वच्छ राखली जाते, केसांच्या मुळांना पोषण मिळतं आणि त्यामुळे केस गळती कमी होते। जर तुमच्याकडे घरगुती बनवलेलं तेल नसेल तर तुम्ही साधं खोबरेल तेल सुद्धा तुम्ही वापरू शकता, पण तेल लावलं केसांना हे खूप फायदेशीर आहे केस गळती कमी करण्यासाठी। आणि त्याच्यानंतर दुसरा मी उपाय तुमच्यासोबत शेअर करते, तो म्हणजे केस धुण्यासाठी तुम्हाला या जादुई पाण्याचा वापर करायचा आहे। आता या जादुई पाणी बनवण्यासाठी आपल्या घरातली फक्त 1 किंवा 2च वस्तू तुम्ही इथं वापरू शकता। दुसरी गोष्ट पूर्णपणे ऑप्शनल आहे। बऱ्याच वेळेला हा उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि माझ्या केसांवरती तो खूप चांगल्या पद्धतीनं सूट होतो, म्हणूनच आज मी पुन्हा एकदा तुमच्यासोबत हे दोन्ही उपाय शेअर करत आहे। आता याच्यामध्ये तुम्हाला दिसते चहा पावडर आणि त्याच्यामध्ये थोडीशी मिक्स केलेली बारीक कढीपत्त्याची पानं। तर इथं आपल्याला चहा पावडर लागणार आहे, कढीपत्ता पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण केस जर तुमचे नैसर्गिकपणे काळे ठेवायचे असतील, पांढरे केस लवकर होऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही कढीपत्त्याचा आहारामध्ये सोबतच अशा पद्धतीच्या घरगुती उपायांमध्ये सुद्धा नियमित वापर करायला सुरुवात करा। आता इथं 1 ते 1.5 चमचा इतकी मी चहा पावडर आणि कढीपत्त्याची पानं मिक्स केलेली पावडर जी आहे ती घेतलेली आहे। आपल्याला प्लेन कुठलेही चहा पावडर घ्यायचे, शक्यतो मसाला चहा पावडर इथं वापरू नका। आणि त्यानंतर जर सुकवलेला कढीपत्ता तुमच्याकडे नसेल ना तर अशा पद्धतीचा फ्रेश ताजा कढीपत्ता तुम्ही इथं वापरू शकता। कढीपत्त्यामध्ये भरपूर जास्त प्रमाणात बीटा कॅरोटीन असतं, ज्याच्यामुळे आपल्या केसांचा रंग नैसर्गिक काळाभोर राहण्यासाठी खूप जास्त फायदा होतो। आता त्यानंतर मी इथं ना 1 ग्लास इतकं पाणी घेतलेलं आहे। आपल्या केसांसाठी हे जादुई पाणी आपण बनवणार आहोत, त्यासाठी मी इथं फिल्टरचं पाणी घेतलेलं आहे। शक्यतो ना बोरच्या पाण्यामध्ये क्षार जास्त असतात आणि त्याच्यामुळे सुद्धा आपली केस गळती भरपूर जास्त होते। जर तुमच्याकडे बोरचंच पाणी असेल ना तर ते उकळवून थंड करून मग तुम्ही या घरगुती उपायासाठी वापरू शकता। तर असो, आता इथे एक मी स्टीलचं भांडं घेतलेलं आहे। फक्त एका वेळच्या यूजसाठी मी हा उपाय करणार आहे, त्याच्यामुळे छोटंसं स्टीलचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे 1 ग्लास इतकं पाणी जे आहे ते आपल्याला घ्यायचं आहे। आता त्यानंतर पुढची प्रोसेस आपल्याला गॅसवर करायची आहे, जेणेकरून या पाण्यामध्ये कढीपत्ता आणि चहा पावडर याचा पूर्णपणे अर्क जो आहे तो उतरेल आणि हेच ते जादुई पाणी आपल्या केसांसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे। पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ज्याच्यामुळे तुम्हाला अगदी छान रिझल्ट मिळणार आहे। तर सुरुवातीला ना पाण्याला थोडीशी उकळी आणून द्यायची आणि त्याच्यानंतर मग आपल्याला या उकळलेल्या पाण्यामध्ये घरातली फक्त 1 किंवा 2च गोष्टी याच्यामध्ये ॲड करायच्या आहेत। आता साधारणतः 1.5 चमचा इतकी चहा पावडर आणि कढीपत्त्याची पानं आहेत, ही आपल्याला उकळलेल्या पाण्यामध्ये टाकायची आहेत, ज्याच्यामुळे आपल्या केसांच्या कुठल्याही समस्या असतील, अगदी केस भरपूर गळून आता टक्कल पडेल की काय अशी भीती जरी तुम्हाला वाटायला लागली आहे ना, तर तुम्ही हे 2 उपाय जर एकत्रितपणे केलेत ना तर तुम्हाला नक्की तुमच्या केस गळतीमध्ये फरक झालेला जाणवेल। घरगुती उपाय 100% सेफ असतात, घरातल्याच गोष्टी आपण वापरलेल्या असतात, त्यामुळे त्याचे कुठलेही साईड इफेक्ट होत नाहीत। पण हो, तरीसुद्धा मी माझे स्किन केअर किंवा हेअर केअर माझ्या केसांना किंवा स्किनला सूट होते त्या पद्धतीने शेअर करत असते। तुम्हाला जर कुठल्या गोष्टीची खात्री नसेल तर तुम्ही एकदा पॅच टेस्ट नक्की करा। सोबतच या वापरलेल्या घटकांची माहिती तुम्ही गुगलमधून सुद्धा घेऊ शकता की हे दोन्ही घटक आपल्या केसांसाठी किती फायदेशीर आहेत। तर असो, आता पाण्याला छान पद्धतीनं उकळी आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता पाण्याचा कलरसुद्धा इतका छान पद्धतीनं चेंज झालेला आहे, डार्क ब्राऊन असा पाण्याला कलर आलेला आहे आणि सेम असाच कलर, अशी शाईन आणि चमक आपल्या केसांमध्ये सुद्धा बघायला मिळणार आहे। पांढऱ्या केसांसाठी आपण बऱ्याचदा मेहंदी लावतो, हेअर डाय लावतो किंवा बरीच घरगुती तेलंसुद्धा लावतो, पण पावसाळ्यामध्ये मेहंदी किंवा डाय करणं किंवा कुठलाही हेअर पॅक केसांवरती अप्लाय करणं शक्यतो आपण अवॉइड करतो आणि अशा वेळी हे तयार करून घेतलेलं जादुई पाणी, हेअर सिरम तुम्ही म्हणू शकता, आपल्या केसांसाठी अगदी फायदेशीर ठरतं। कारण याच्यामध्ये आपल्याला कुठलंही केसांवरती याचं ॲप्लिकेशन न करता आपण डायरेक्टली याचा वापर करणार आहोत। आता हे तयार करून घेतलेलं पाणी आपल्याला थोडा वेळ ना रूम टेम्परेचरला येईपर्यंत छान असं थंड करून घ्यायचं आहे।
कुठलीही गरम वस्तू, कोमट वस्तू आपण केसांवरती डायरेक्ट अप्लाय करायची नाही. तर असो, आता इथं ना पाणी थोडंसं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये तुम्ही जर तुमची केस गळती भरपूर जास्त प्रमाणात होत असेल तर मेथीदाणे टाकू शकता किंवा कांदा जो आहे तो सुद्धा टाकू शकता. कांद्याचा रससुद्धा केस गळती कमी करण्यासाठी भरपूर फायदेशीर ठरतो. तर अशा पद्धतीनं आपण घरगुती उपाय जे असतात ते आपल्या स्पेसिफिकेशननुसार त्याच्यामध्ये चेंज करून आपण घरगुती उपाय मॉडिफायसुद्धा करू शकतो. आणि कुठलंही केमिकल केसांवरती लावण्यापेक्षा अशा पद्धतीच्या या घरगुती होम रेमेडी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हालासुद्धा खूप छान रिझल्ट मिळतील. तर आता पाणी छान थंड झालेलं आहे. आता याच्यानंतर पुढची स्टेप मी तुमच्यासोबत शेअर करते. आता तयार करून घेतलेलं हे जे जादुई पाणी आहे हे 2 ते 3 प्रकारे तुम्ही केसांवरती अप्लाय करू शकता, पण मी आज एक स्टेप तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता इथे ना हे पाणी आपल्याला व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून या पाण्याचं ॲप्लिकेशन आपल्या केसांवरती करणं आपल्याला अगदी सोपं जाणार आहे. जर हे तुम्ही गाळून नाही घेतलं तर चहा पावडरचे जे बारीक कण असतात किंवा कढीपत्त्याची बारीक केलेली पानं आहेत ही आपल्या केसांमध्ये अडकू शकतात. तर आता इथं मी छोटंसं भांडं घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये गाळणीच्या हे पाणी आपल्याला व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता इतका छान प्युअर कलर या पाण्याला आलेला आहे आणि सेम अशीच चमक आणि अशी शाईन आपल्या केसांमध्ये येणार आहे. हा उपाय नियमित तुम्ही तुमच्या केसांवरती अप्लाय केला तर तुम्हाला पांढऱ्या केसांची समस्यासुद्धा हळूहळू कमी झालेली दिसेल. तर आता हे पाणी जे आहे थोडंसं कोमट आहे आणि या स्टेजला आपल्याला या पाण्यामध्ये एक जादुई गोष्ट ॲड करायची आहे. ती म्हणजे तुम्ही जो कुठला शॅम्पू तुमच्या केसांसाठी वापरता तो शॅम्पू आपल्याला या पाण्यामध्ये डायल्यूट करून या जादुई पाण्याने आपल्याला हेअर वॉश करायचा आहे. आता रेग्युलरली आपण पाण्यामध्ये शॅम्पू डायल्यूट करून आपल्या केसांवरती अप्लाय करतो, पण त्याचा पाहिजे तसा रिझल्ट आपल्याला मिळत नाही. आणि त्याचमुळे आपण तयार केलेलं हे जादुई पाणी याच्यामध्ये जर आपण शॅम्पू ॲड केला तर याचे डबल बेनिफिट आपल्या केसांना मिळतात. केसांची मुळं मजबूत होतात. मेन म्हणजे आपल्या टाळूची त्वचा स्वच्छ ठेवली जाते. त्याच्यामुळे कुठलंही खाज, इन्फेक्शन किंवा चिकटपणा टाळूमध्ये राहत नाही. केसांची मुळं अगदी मजबूत होतात आणि त्यामुळे आपली केस गळती कमी होण्यासाठी मदत होते. आता दुसरी गोष्ट मी तुमच्यासोबत इथे शेअर करते. केमिकलवाले हार्श शॅम्पू वापरण्यापेक्षा माइल्ड शॅम्पू किंवा आयुर्वेदिक शॅम्पू तुम्ही जर वापरला तर त्याचेसुद्धा खूप चांगले फायदे होतात. आता मी इथं आयुर्वेदिक घरगुती बनवलेला शॅम्पू आहे तो 1 चमचा इतका शॅम्पू या पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि तयार केलेल्या या जादुई पाण्याने आपल्याला हेअर वॉश करून घ्यायचा आहे. बघा, अगदी पहिल्या वापरामध्येच तुम्हाला तुमच्या केसांमध्ये गुंता कमी झालेला जाणवेल. सोबतच तुमचे केस गळून गळून अगदी पातळ जरी झाले असतील ना तरी केस सुकल्यानंतर तुमच्या केसांमध्ये एक खूप चांगला व्हॉल्यूम आलेला तुम्हाला दिसेल. तर या 2 स्टेप तुम्ही सुद्धा नक्की फॉलो करा. पहिली स्टेप म्हणजे तयार केलेलं अशा पद्धतीचं घरगुती तेल केसांवरती अप्लाय करायचं आहे, ज्याच्यामुळे आपल्या केसांच्या मुळांना मजबूती मिळते. टाळूची त्वचा स्वच्छ ठेवली जाते. सोबतच केस आपले लांबसडक, घनदाट आणि काळेभोर ठेवण्यासाठी मदत होते. तर अशा पद्धतीनं हे तेल तुम्ही अर्धा तास अगोदर किंवा रात्रभर 2 तास अगोदर तुम्हाला ज्या पद्धतीनं कम्फर्टेबल असेल त्या पद्धतीनं ठेवू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला तयार करून घेतलेलं या जादुई पाण्याने हेअर वॉश करायचं आहे. तुम्हाला सुद्धा नक्की खात्रीशीर खूप चांगले अमेझिंग रिझल्ट मिळतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले केसांमध्ये खूप चांगला व्हॉल्यूम आलेला दिसेल आणि केस गळती तुम्हाला अगदी खूप चांगल्या पद्धतीनं कमी झालेली दिसेल. तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा उपाय तुमच्या केसांसाठी करता की नाही हे सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.